विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अतुल कवितके. अथर्व गणित क्लासेस या नावाने माझा शिरूरमध्ये क्लास आहे. या क्लासद्वारे मी 12वी सायन्सचे सीईटी, जेईई, नीट इत्यादी क्लास घेत असतो. गेल्या 20 वर्षापासून माझा हा क्लास चालू आहे. त्या क्लासच्याद्वारे माझ्या अनुभवाच्या रूपाने आणि इतर पुस्तकांची मदत घेऊन मी स्वतः तुमच्यासाठी काही ट्रिक्स प्रत्येक चॅप्टर वाईज तयार केलेल्या आहेत. या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटतात ते नंतर सांगा मला तुम्ही. आता एक एक ट्रिक्स पाहूया. पहिलं एक एक चॅप्टर पाहूया आपण, म्हणजे त्यामध्ये आयडिया क्लिअर होईल. पहा, पहिल्या चॅप्टरचं नाव कंटिन्युटी. पार्ट 2 चा चॅप्टर घेण्यामध्ये एक उद्देश आहे. पार्ट 2 चा चॅप्टर घेण्यामध्ये एक उद्देश आहे की जनरली मुलं पार्ट 1 करतात पण पार्ट 2 कडे दुर्लक्ष करतात. हा चॅप्टर थोडासा सोप्या पद्धतीने तुम्हाला कसा करता येईल यासाठी काय मी तुम्हाला आयडिया, हिंट्स, टेक्निक्स देणार आहे. चॅप्टरचं नाव कंटिन्युटी आहे. पहिला बेसिक लिमिट फॉर्म्युले. कंटिन्युटी हा चॅप्टर अवघड जाण्यामागचं कारण लिमिट हा आपलं कच्चं असतं. पहा, 11वी सायन्स हे लिमिट पक्क झालं तर कंटिन्युटी सोपं जाईल. तर लिमिटचे काही फॉर्म्युले पाहूया. पहिला लिमिट थीटा टेंड्स टू 0 sin theta upon theta is equal to 1. लिमिट थीटा टेंड्स टू 0 tan theta upon theta is equal to 1. हा एक कर्ल आहे. इट इज नॉट फॉर्म्युला ऍक्च्युअली, पण कर्ल आहे पण हे उपयोगी आपल्याला. लिमिट थीटा टेंड्स टू 0 1 minus cos theta upon theta square is equal to 1 upon 2. या तिन्ही ह्या फॉर्म्युला मेन कंडिशन थीटा इन्ग्रेडियंट्स महत्वाची कंडिशन आहे. पुढे पाहूया फोर्थ वन. लिमिट x टेंड्स टू 0 a raised to x minus 1 upon x is equal to log a. लिमिट x टेंड्स टू 0 1 plus x to the power 1 by x is equal to e. Limit x tends to 0 log 1 plus x upon x is equal to 1. हे 7 बेसिक फॉर्म्युले आहेत. ह्या फॉर्म्युलाचा वापर आपल्याला गणित सोडवताना होतो. कंटिन्युटीसाठी आता लिमिट झालं. लिमिटचं रूपांतर कंटिन्युटी मध्ये कसं झालं तर 12 सायन्सचा मेन चॅप्टर चालू होता आपला. कंटिन्युटी पाहूया. इफ फंक्शन इज कंटिन्युअस देन लिमिट x टेंड्स टू a f of x is equal to f of a. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम असावा. किंवा कधी कधी लेस दॅन ग्रेटर दॅन लिमिट येतं. पहा, म्हणजे काय लेफ्ट हँड लिमिट म्हणतात त्याला. लिमिट x टेंड्स टू a निगेटिव्ह. इट इज नॉट ऍक्च्युअली मायनस a, इट इज लेफ्ट हँड लिमिट. f of x is equal to f in bracket a means that is f of a. Limit x tends to a positive f of x is called as the right hand limit. Otherwise function is discontinuous. या जर दोन्ही कंडिशन फॉलो नाही झाल्या तर डिस्कंटिन्युअस होतं. ते कसं असतं डिस्कंटिन्युटी? ती डिस्कंटिन्युटी रिमूव्ह करता येते का नाही आपल्याला ते पाहूया. रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी म्हणजे ती डिस्कंटिन्युटी आपल्याला दूर करता येते. लिमिट x टेंड्स टू a निगेटिव्ह f of x, लिमिट x टेंड्स टू a पॉझिटिव्ह f of x या दोन्ही व्हॅल्यू सेम असतात परंतु तिसरी व्हॅल्यू सेम नसते. देन f of x इज रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. म्हणजे याची व्हॅल्यू चेंज करून आपल्याला रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी रिमूव्ह करता येते. देन f of x इज रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. ओके, बट इफ लिमिट x टेंड्स टू a निगेटिव्ह f of x इज नॉट इक्वल टू f of, म्हणजे ह्या जर दोन व्हॅल्यू सेम नसतील तर फंक्शन इज नॉन रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी. फंक्शन डिस्कंटिन्युअस असतं पण नॉट रिमूव्हेबल असतं. ओके, काही फंक्शन्स पाहूया जे जनरली कंटिन्युअस असतात. आयडेंटिटी फंक्शन, कॉन्स्टंट फंक्शन्स, x प्लस मॉड ऑफ x, कॉमा x मायनस मॉड ऑफ x, sin x cos x, e raised to x, log x आर कंटिन्युअस फंक्शन. हे सर्व कंटिन्युअस फंक्शन आहे. हे संपूर्ण स्टडी आपण 12वीच्या रेग्युलर पेपर मध्ये पाहिले, 11वीच्या बेस मध्ये पाहिले आपण लक्षात. आणि चौथं डिस्कंटिन्युअस फंक्शन कोणते असतात तेवढं लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला पेपर मध्ये प्रॉब्लेम सोडवताना बरं पडेल. पहा, f of x is equal to 1 upon x. If x is not, if x is equal to 0, f of x is equal to e raised to 1 by x. If x is equal to 0, f of x is equal to sin 1 by x or cos 1 by x, 1 upon x. That is cos in bracket cos 1 upon x for x is equal to 0. f of x is equal to square bracket x. Step functions सुद्धा आपल्याला square bracket x minus x are discontinuous functions. हे सगळे डिस्कंटिन्युअस फंक्शन्स. ओके, आता मेन जे आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे पाहायला मिळणार आहे तुम्हाला त्या ट्रिक्स आहेत. पहा, ह्या ट्रिक्स पहिली ट्रिक पाहूया. ट्रिक किंवा शॉर्टकट म्हणूया आपण याला. पहिली ट्रिक आहे याला सोडवून. हे जनरली सर्व पुस्तकामध्ये सर्व क्लासेसमध्ये सांगितलं जातं. पहा, यामध्ये विशेष असं काही नाही, पण तुम्हाला आयडिया क्लिअर आहे म्हणून हे एल हॉस्पिटलमध्ये सांगतो. काय पाहिजे एल हॉस्पिटल? इफ एल इज इक्वल टू, एल म्हणजे लिमिटचं नाव दिलं आपण, x टेंड्स टू a f of x upon g of x. जर तुम्ही a च्या जागी a ही व्हॅल्यू टाकली आणि ह्या एकच्या जागी जर a व्हॅल्यू टाकली, आन्सर तुमचं 0 अपॉन 0 किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी असेल तरच, फक्त तरच या हॉस्पिटलवर वापरता येतो, अदरवाईज वापरता येत नाही. हे लक्षात घ्या. देन एल इज इक्वल टू कसं असतं या हॉस्पिटलवर? लिमिट x टेंड्स टू a कीप ॲज इट इज. f of x चा डेरिव्हेटिव्ह घ्या f डॅश x, g of x चा डेरिव्हेटिव्ह घ्या g डॅश x. ह्यामध्ये व्हॅल्यू टाका f डॅश a अपॉन g डॅश a. इफ f डॅश a g डॅश a इज इक्वल टू अगेन 0 अपॉन 0 किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी आला, देन यूज एल हॉस्पिटल अगेन. एल हॉस्पिटल परत वापरता येईल. काही एक्झाम्पल्स पाहूया आपण, म्हणजे आयडिया क्लिअर होईल. पहिले एक्झाम्पल तुमच्या समोर देतो मी.
f of x is equal to x square minus 1 upon x minus 1. If x is not equal to 1, is equal to k, x is equal to 1. If function is continuous, find k. आता फंक्शन इज कंटिन्युअस पॉइंट दिले जातं पण एखाद्या पॉइंट द्यायचा राहिला त्यांच्याकडून तर आपण समजून घ्यायचं तर 1 आहे म्हटल्यावर 1 असतं ॲज फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 1 ॲट x इज इक्वल टू 1 लिमिट x टेंड्स टू 1 f of x इज इक्वल टू f of या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत आता यामध्ये आपण थेरी मध्ये पाहिलं आहे आता रिप्लेस द व्हॅल्यूज हा पूर्ण क्वेश्चन इथं आणून ठेवला मी याची किंमत काय पहा k बाजू घ्या लॉसमधून इथे लॉसमधून का वापरतो लक्षात घ्या x च्या जागी 1 टाका x चा स्क्वेअर 1 1 minus 1 0 येतं 1 minus 1 0 the answer is in the form 0 upon 0 that's why we are using L hospital कसा वापरला जातो dy by x of x square dy by x of 1 dy by x of x dy by x of 1 एवढं सगळं डिटेल ह्याची गरज नाही की तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं आहे x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x यामध्ये डेरिव्हेटिव्ह जास्त डीप लागत नाही हे लक्षात घ्या जनरल डेरिव्हेटिव्ह लागतो बेसिक डेरिव्हेटिव्ह लागतो 1 चा डेरिव्हेटिव्ह काय 0 x चा डेरिव्हेटिव्ह काय 2x upon 1 is equal to 4 x च्या जागी व्हॅल्यू रिप्लेस करूया 2 1 चा 2 म्हणजे 2 1 2 k ची किंमत किती आली फक्त 2 अशा प्रकारे मोठा प्रॉब्लेम आपल्याला इझिली एल हॉस्पिटलच्या रूपाने सोडवता येतो पहा आणखी एक प्रॉब्लेम लॉग सेकंड क्वेश्चन पहा f of x is equal to log 1 plus 3x to the base 1 minus 3x x is not equal to 0 x is equal to 0 पर value काय पर k if function is continuous then find the value of k k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची कसं करता येईल पहा ॲज फंक्शन इज कंटिन्युअस आपण काय करतो लिमिट x टेंड्स टू 0 f of x is equal to f of 0 मी क्वेश्चन लिहिला पूर्ण इथं इज इक्वल टू k लिहिलाय या log 1 by 3x इथे रूल वापरला log a to the base b is equal to log a upon log b त्यामध्ये दोन पार्ट्स केले आपण log 1 plus 3x upon 1 minus 3x आता या हॉस्पिटल वापरा या हॉस्पिटल कसा वापरतात पहा व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x परंतु आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये डीप मध्ये पाहू परंतु हे कॉम्पोजिट फंक्शन असतं परत डेरिव्हेटिव्ह घेतलाय पहा 3x बाय सेम आयडिया 1 minus 3x चा log 1 minus 3x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 upon 1 minus 3x डिवाइड x of minus 3x व्हॉट इज द आन्सर -3 इज देयर आणि 3x डेरिव्हेटिव्ह काय येतो 3 येतो ओके आता पहा मी काय केलं याच्यामध्ये लिमिट x टेंड्स टू 0 x च्या जागी व्हॅल्यू 0 टाका ही टर्म 0 बनेल वर 3 राहिला पहा ही टर्म 0 बनेल वर -3 राहिला पहा 3 upon -3 व्हॉट इज द आन्सर -1 a इक्वल टू -1 येतो अशा प्रकारे एक टफ क्वेश्चन आपण बऱ्यापैकी इझी पद्धतीने सोडवला थर्ड क्वेश्चन पाहूया x square a plus 2 a is the capital a plus 2 into x plus a upon x minus 2 x is not equal to 2 is equal to 2 if x is equal to 2 is continuous then find value of a ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला आता थोडासा क्वेश्चन वेगळा आहे परंतु तोच आहे ॲज फंक्शन इज कंटिन्युअस लिमिट x टेंड्स टू 2 f of x is equal to f of 2 या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत पहिली व्हॅल्यू टाकून दिली मी दुसरी व्हॅल्यू f of 2 ची व्हॅल्यू टाकली 2 x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्या 2x त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा x डेरिव्हेटिव्ह 1 येतो -a plus 2 कीप ॲज इट इज a या कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल पहा x डेरिव्हेटिव्ह 1 आला 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आला नंतर मी x च्या जागी रिप्लेस केली व्हॅल्यू into 2 -a plus 2 is equal to 2 हे सॉल्व केलं 4 minus 2 2 येतं 2 minus a is equal to 0 येईल पहा सॉरी 2 4 minus 2 is equal to 2 minus a equal to 2 we can solve in this way also try to understand 4 minus a minus 2 is equal to 2. 2 minus a is equal to 2. Therefore, a equal to what? 0. What is value of a? Is value of 0. We can solve by using L hospital. पण L hospital मध्ये खूप कधी कधी कॉम्प्लिकेशन त्यापेक्षा सोपा रूल आहे का आहे पण तो सगळ्या ठिकाणी वापरता येत नाही आपल्याला रूल्स वेगळ्या पद्धतीने आपण तयार केलेला आहे तो इथं पाहूया if limit x tends to 0 then we can replace correct then we replace sin mx tan mx log 1 plus mx e raised to mx minus 1 by mx. We can replace only mx value here. Suppose here sin 5x we can write down 5x here. Cos mx sec mx by 1. A raised to mx minus 1 by mx into log a. Then take the limit. Last step is the take the limit. ह्या तीन आयडिया दिले तुम्हाला त्या जागी काय काय रिप्लेस करायचं ते सांगितलेलं आहे तुम्हाला एक्झाम्पल घेतल्यानंतर लगेच लक्षात येईल पहा फॉर एक्झाम्पल नंबर 1 पाहूया लिमिट x टेंड्स टू 0 sin 5x upon tan 3x नाउ व्हॉट इज द रूल sin mx बद्दल mx रिप्लेस करायचं बाय सेम आयडिया वी कॅन रिप्लेस हियर 5x tan mx बद्दल mx रिप्लेस करायचं tan 3x आय एम रायटिंग 3x here this x can get cancelled what is the answer 5 upon 3
understand. Again, I will repeat. Instead of sine phi x, we can write down phi x here. Tan of 3x, we can write down 3x here. This x get cancelled. What is the answer? 5 upon 3. Now see the next question. Limit x tends to 0. Log 1 plus ax minus log 1 minus bx upon x. What is our idea? Instead of log 1 plus mx, we can write mx. Okay, I am writing ax here. Minus sign is there. 1 minus bx, I am writing minus bx here. Try to understand minus bx here. This minus minus become positive. I will take the x common. What is in bracket? A plus b. Denominator is x. This x and this x get cancelled. What is the answer? A plus b. Now see the third problem. Limit x tends to 0. 4s to x minus 1. Bracket cube. Sine x upon a into log 1 plus x square by 3 is equal to 9 into log 4 cube. Log 4 bracket cube. Find a. If function is continuous. I am not writing. Try to understand. If function is continuous. Okay. Now take the value of this. Use our ideas. What is the first idea of our idea? A raised to x here. A raised to mx minus 1 by mx log a. By using same technique I am using here. 4 raised to x minus 1. X is here. And log 4 is there. Why I am writing cube here? Because cube sign is there. If there is square, we can write square. Now see here. Sin x by a. See the number 1 idea. Sin mx by mx. Sin x by a. I am replacing x by a. Log 1 plus x square by 3. See the first idea again. Log 1 plus mx by mx. By the same idea, I am replacing x square by 3 here. Now, limit x tends to 0 as it is. X cube. Log 4 bracket cube. Denominator side. Denominator side what happened? X by x square into x cube upon 3a. This x cube get cancelled. We can take the 3a on numerator side. 3a into log 4 bracket cube is equal to the value is given 9 log 4 bracket cube. I am comparing these two. Log 4 bracket cube get cancels. 3a is equal to 9. What do we get? A equal to 3. That's why we are taking 3 problems. This is simple one, this is middle one, and this is hard one. By using this technique, we can solve all limits. Problem L'Hospital rule and this rule, we can solve near about 90% problems of limit and continuity. This chapter is useful for JEE and CET. For CET, it will be for 6 marks, and for JEE, it will be 4 marks. That's why try to understand these ideas. Okay. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? ते मला माझा जो खाली जे सबस्क्राइब करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. नमस्ते. थँक्यू.